अच्छा. बरोबर. धन्यवाद रोशन सर. धन्यवाद संकेत सर, तुम्ही जो तुमचा अमूल्य वेळ काढून या सगळ्या गोष्टीसाठी आमच्या कोर्स बद्दल जो तुम्ही महत्वाचा जो रिव्ह्यू दिला, तुमचा जो काही एक्सपिरियन्स होता तो तुम्ही जो काही शेअर केला त्याच्यासाठी तुमचं मनापासून आभार. आता बी फ्रँकली सर तुम्ही सांगा की हा कोर्स केल्याच्या नंतर तुम्हाला काय अनुभव आला? हो, स्ट्रॅटेजी काम करते मार्केटमध्ये. म्हणजे आपण जर हे करतोय स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड करतोय, स्ट्रॅटेजी नक्कीच काम करते. ट्रेडिंग मध्ये तुमच्यामध्ये स्वतःला असा काय बदल वाटला? म्हणजे मार्केटला बघून तुम्हाला जी भीती वाटायची ती भीती तुमच्या मनातून गेलेली आहे का? काय हो, वाटतं नक्कीच. तुम्हाला? म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग एंट्री करताना कुठे एक्झॅक्ट एंट्री करायची, कुठे हे करायचं, एंट्री घ्यायची नाही. मार्केट म्हणजे मोमेंट कधी पण चेंज होते, तर आपल्याला एंट्री घ्यायची का नाही ती एक्झॅक्ट त्यामध्ये नॉलेज भेटलं, शिकायला भेटलं की ट्रेड घ्यायचा का नाही, आणि कुठल्याला ट्रेड होऊ शकतात. जो होता हा कोर्स करण्यापूर्वी तुमचं सायकोलॉजी कशी होती? म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने ट्रेडिंगकडे बघत होतात, आणि हा कोर्स पूर्ण झाल्याच्या नंतर ट्रेडिंगकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कशा पद्धतीचा आहे हे जरा थोडक्यात सांगाल का? ट्रेडिंगकडे पहिल्यांदा मी म्हणजे जस्ट मार्केटमध्ये मुवमेंट बघायचो, किंवा खाली जात आहे वरती जात आहे, या मुवमेंटनी फक्त आपण जस्ट 10-12-15 पॉईंट कॅप्चर करायचे. अंदाज तुम्ही करायचे. हा, अंदाज बांधायचा, पण हे चुकीची गोष्ट आहे ऍक्च्युली. अशाने आपलं स्टॉप लॉस हिट होऊ शकतो, किंवा आपलं लॉसेस जो आहे तो जास्त वाढू शकतो. आता या गोष्टी नाही केल्या. बरोबर. आता या पद्धती शिकल्याच्या नंतर तुम्हाला मार्केटची डायरेक्शन लगेच कळते, बरोबर आहे का? हो, आणि लाईव्ह मार्केटमध्ये जो सपोर्ट माझ्याकडून मिळतो त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? लाईव्ह मार्केटमध्ये सर सपोर्ट असा असतो की म्हणजे तुम्ही ज्या सांगतात ते ट्रेड 99% तरी सक्सेस होतात, 1% म्हणजे होतातच, सक्सेसफुल होतातच. आणि जिथे स्टॉप लॉस असतो तो स्टॉप लॉस हिट होतो, कधी ना कधी तरी स्टॉप लॉस हिट होणारच, आणि जास्त करून प्रॉफिटच होतो. बरोबर. आणि लाईव्ह मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही असता, आपल्या जे काही स्ट्रॅटेजी मी शिकवलेल्या आहेत तुम्हाला, तर तुम्हाला किती मिनिटं अगोदर, किती वेळापूर्वी कळतं की ह्या ठिकाणी आता आपला जो ट्रेड आहे हा ऍक्टिव्हेट होण्याची शक्यता आहे? ते तुम्ही इंडिमेंशन देतच असतात की कुठल्या कॅन्डल नंतर आपल्याला एंट्री करायची, कुठली कॅन्डल क्लोज झाल्यावर आपल्याला, आणि ते तुम्ही स्टॉप प्राइस दिलेलीच असतात दोन, म्हणजे दोन्हीची प्राइस म्हणजे आपल्याला त्याच्यावर जस्ट पॉज करून ते पण आपल्याला हे बघायचे, कॅन्डल्स बघायचे. म्हणजे थोडक्यात एक 5-10 मिनिटं आपल्याला कळत असतं की ट्रेड आपल्या ठिकाणी ऍक्टिव्हेट होणार आहे म्हणून. बरोबर बरोबर. आणि जी स्ट्राईक प्राइस द्यायची त्याला ते आपण वॉच करायचे, त्याचा पण चार्ट. ठीक आहे सर, धन्यवाद सर. तुम्ही महत्वपूर्ण तुमचा जो या कोर्स बद्दल तुम्ही जे तुमचं ओपिनियन व्यक्त केलं त्याच्यासाठी तुमचं मनापासून आभार सर. ओके, थँक्यू सर. धन्यवाद. आणि असं काम करू की सपोर्ट असू दे. नक्कीच सर, आमचा सपोर्ट तुम्हाला आयुष्यभरासाठी असणार आहे सर. नक्की. ओके, धन्यवाद. थँक्यू. ओके सर.